पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20व्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद प्रथम पारितोषिक बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद संगमेश्वर कॉलेज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागास विभागून मिळाले, तर तिसरे पारितोषिक पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पटकावले. वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा 20वा युवा महोत्सव उत्साहात पार पडला. शुक्रवारी पारितोषिक वितरण झाले. समारोप समारंभात सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांची उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार सुभाष देशमुख, संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, कोमल देशमुख, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, राजाभाऊ सर्वदे, प्राध्यापक सचिन गायकवाड, चन्नवीर बंकूर, डॉ. प्रभाकर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, महोत्सव समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. ललित विभागाचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागाने पटकावले. वाङ्मय विभागाचे विजेतेपद कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरला मिळाले. नाट्य विभागाचे विजेतेपद संगमेश्वर महाविद्यालयाने प्राप्त केले. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी कॉलेजला मिळाले. लोककला विभागाचे विजेतेपद डीएव्ही वेलणकर महाविद्यालय आणि शिवाजी महाविद्यालय बार्शी यांना विभागून देण्यात आले. सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले. स्नेहल विधाते गोल्डन गर्ल तर जैद शेख गोल्डन बॉय ठरले. युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीस गोल्डन गर्ल तर विद्यार्थ्यास गोल्डन बॉयचा खिताब दिला जातो. यंदाच्या गोल्डन गर्लची मानकरी बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल विधाते, तर गोल्डन बॉयचा किताब संगमेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी जैद शेख यांनी पटकावला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.